अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश टाळू नका. ऐकून घ्या, तुम्हाला लगेच आनंदाची बातमी मिळेल. तुम्ही दुःखातून बाहेर याल. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, चिंता करू नका. या दिवसापासून सर्व काही तुमच्या मनासारखं होणार आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, असे स्वामी महाराज म्हणत आहेत. अरे स्वामी भक्ता, चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चाल. बाकीचं परमेश्वर पाहून घेईल, हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. घाबरून जाऊ नका. संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त. अरे स्वामी भक्ता, तुझं माझं काहीच नसतं. तू फक्त माझं ध्यान कर. पुढे मला बरंच काही सांगायचं आहे. तू ऐकून घेतलंस तर खूप भाग्यवान ठरणार आहेस. अरे स्वामी भक्ता, तू घाबरू नकोस. तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी स्वतः बनवेन. स्वामी म्हणतात, सुखदुःख तुझ्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुमच्या हातात आहे. जेव्हा तू चुकलास हे चुकीचं नाही, पण तू हे माहीत असूनही त्याच वाटेने पुढे जात आहेस तर मात्र तू चुकत आहेस. अरे भक्ता, मला आशीर्वाद मागण्याची तुला गरज नाही. जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत आहेस तर तुला यश हे मिळणारच आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ म्हणून टाईप करा. तुम्हाला नक्कीच आनंदाची बातमी मिळेल. तुझ्याकडे ज्ञान आहे, माहीत आहे मला, म्हणूनच तर तू मला ओळखलंस आणि इथे आलास. तर शेवटपर्यंत हा संदेश नक्की ऐक. गरोडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही. मग तू तर माणूस आहेस, तू का करू शकत नाहीस? तुझे दुःख, त्रास, वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील. म्हणून विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा. बघ, मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन. तुझ्या कार्यात यश मिळेल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. अरे स्वामी भक्ता, जे तुझ्यासाठी चांगलंच करत आहे ते तुझ्यासाठी रक्षणासाठीच करत आहे. म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस. अरे भक्ता, विश्वास ठेव. प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे. म्हणून शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला. सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझं नाव घे आणि निश्चिंत राहा. सर्व काही चांगलंच होणार आहे. तुमच्या दुःखात मी कायम तुमच्यासोबत असेन, पण तू आनंदी राहावा म्हणून मी कायम तुझ्या पाठीशीच असेन. तुमचं कोणतंही कार्य तू आनंदाने कर. मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार. त्या यशाचा साक्षीदार मी असेन. अरे स्वामी भक्ता, नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसंच मोठी असतात. तुला मार्ग दाखवायला मी आहे ना, पण तू चालत राहा. काळजी करू नकोस. तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे. अरे स्वामी भक्ता, तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार? चिंता करणं सोड आणि माझा हात धर. चिंता करू नकोस. तू जे चांगलं काम करत आहेस ना, त्या कर्मामध्ये मीच तर आहे. तुझं कार्य करत राहा. मीच तुझ्यासोबत आहे. आळस झटकून टाक. तुला आता जरा छान वाटेल, पण सवय करून घेतलीस तर तुलाच कठीण होणार नाही. सुखदुःखात कधीही, केव्हाही, कुठेही माझं नामस्मरण कर. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी म्हणत आहेत. पुढे जात जा. संकटे दूर होतील. खास तुला माझा आशीर्वाद आहे.
स्वामी म्हणतात, मान्य करणे कठीण आहे, तरीही बदल हा होणार आहे. प्रथम तू ज्या चुका केल्या आहेत त्या सर्व स्वीकार कर आणि स्वतःला माझ्या स्वाधीन कर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.